हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घरी लोटांगण महाद्वारी मोठा उल्लेख केला बाबांनी झेंडूजी महाराज अंगाडेकर 16 वर्षी त्यांच्या वयाला सुरुवात झाली. दोन जगन्नाथ बाबा अंगाडेकर आणि दोघं लोकांच्या हातावर म्हणजे खांद्यावर त्याला ठेवून बाबा वारी करायचे. शेवटच्या श्वासापर्यंत वारी बंद होती. असा एकनिष्ठ वारकरी कोण असेल जळगावची त्यामध्ये त्याचं नाव जगन्नाथ बाबा अंगाडेकर. नाही तर आताही वारीला जातात मग अर्धे गाडी बसून जातात. हा सहवास आहे. एक निष्ठा असणारा वारकरी त्याचं नाव असे काय जगन्नाथ बाबा अंगाडेकर. आणि झेंडूजी बाबाची परंपरा बाबांनी जोपासली. लोक पाहिजे जमीन जास्त असल्याला मग तू दुकानावर काम म्हणतोय तसं टाळकरी किती त्याच्यावर अवलंबून आहे. जाणकार किती त्याच्यावर अवलंबून आहे. बाबाची क्षमा मागून होतो मी. पूर्वी लग्न जोडायला कोणते लोक जायचे? तरुण लोक का म्हातारे लोक? पहिला पद महाराजांच्या ठिकाणी वापरला हरिनाम कीर्तन. आता कीर्तनाचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. एक गुण कीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, स्वरूप कीर्तन आहे. आपलं जे चालू त्याचं नामस्मरण कीर्तन. नामस्मरण कीर्तन साधन कसोबे जडतील पापे जन्मांतरीचे. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होऊन शाना तो धनी घेतो येते. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. माझे मत झाले अनावर चंदया नामाचा घेतलासे. माझे मत झाले अनावर माझ्या. महाराज म्हणतात तेच आम्ही करू. हरे नाम हरे नाम हरे नाम केवलम कलो नास्तेव 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 गतिरम्यतः. या कलियुगामध्ये प्रभू साधन काय असेल तर देवाचं नाम चिंतन आहे. तुम्हाला देवाची भेट व्हावी असं वाटत असेल तर या कलियुगाचा शेवटचं साधन आहे त्याचं नाव कीर्तन. कलियुगामध्ये करावे कीर्तन येणे नारायण देईला भेटी. परमात्मा त्यांना भेट दे म्हणून पहिलं पद महाराजांनी वापरलं हरिनाम कीर्तन. ऐका दुसरं पद आहे संतांचे पूजन. जगामध्ये संत आणि पंत एवढे वाढले की त्याच्यात माणसं कमी पडतात सध्या. विठ्ठल विठ्ठल अरे कोणत्या संतांची पूजा करावी प्रत्येक माणसाच्या पुढे प्रश्न आहे. ऐका रात्रंदिवस देवाचं भजन करतात ते साधू आहेत पण देव ज्यांचं भजन करतात ते संत आहेत. विठ्ठल विठ्ठल पूजा सवार माझे पूजेचा त्यादर. संतांचा अतिक्रम देव पूजा तो धर्म येते दगड दैसे बरी मंत्र पुष्प देवाश्री. सिद्ध करुणी पूजा सवार माझे पूजेचा तर पूजा करता साधू घराची. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वता. तेने मज हाय त्याला माझ्या घराला प्रवर्तना. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देव सारावे परते संत पूजा करते. म्हणून त्यांची पूजा करण्याची प्रत्येक माणसाला गरज. त्यांची पाय झाला हरी प्राप्तीचे उपाय संतांची केले साधते साधने तुटते भवानी बंधने. म्हणून महाराज म्हणतात त्यांची पूजा करा. संतांचे पूजन संतांचं पूजन जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे आणि प्रत्येकाला संतांच्या जीवनाची गरज आहे. त्याच्याशिवाय माणसाचा तरुण काय सत्संगाची महत्वाची. संत संगती देई चरण सेवा. जे हा तुझा विसर न पडावा. हा जीवा माझे या जीवा पुरवी देवा मनोरथ. संत संगती देई चरण सेवा. संतांचा सहवास प्रत्येकाला पाहिजे. नाही तर आम्हाला सहवास लागतो. पंढरपूर येत असताना संध्याकाळचे गेले माझ्याकडे बसलं नगर बसून. संध्याकाळचे गेले तुमच्या लक्षात आलं पंक्ती हाती धरे पाठी. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही त्यांची पूजा करा. संतांची पूजन अनेक उदाहरणं सांगतात. कौर नावाची बोधी होते ब्राह्मण आणि कौर नावाची बोधी त्यांच्या धर्मपतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करत असताना एके दिवशी मालक पत्नीला ज्ञान सांगतायत आणि नेमका गर्भातून मुलगा ऐकतोय ते श्रवण करतोय आणि गर्भातून मुलाने वडिलांची चूक काढली. गर्भातून वडिलांची चूक काढल्याबरोबर वडिलांनी विचार केला माझा मुलगा गर्भामध्ये असताना माझी चूक काढतोय. जाता जाता त्याला शब्द दिला जा बाळ वाट ठिकाणी वापरावशील त्या मुलाचं नाष्ट होईल. आईच्या गर्भामध्ये 8 ठिकाणी वापरायला नाष्ट होतो. गर्भाच्या बाहेर विचारला आई माझी वडील मला स्थिती कुठे केली? म्हणते बाळ जनक राजांची सभा चालू आहे आणि त्या जनक राजांना योगायोगाने त्यांना प्रश्न विचारण्यात आले. ज्यांना प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही त्याने सरळ कारागृहाचा मार्ग त्यांना दाखवला. म्हणते आई माझ्या वडिलांना नेण्याकरता मी जातो. कारण जनक राजा सामान्य कर्मण्य संशयी महासीता जनकादय काय विश्वमोनी ज्ञानावरची भाषा असेल. देख पा जनकादिक कर्मदाता से के मोक्ष सुख पवती धनी. जनक राजाचं खूप वर्णन 3ऱ्या अध्यायामध्ये केलं आणि जनक राजाच्या नगरीमध्ये जात असताना अष्टवक्राच्या आईने आशीर्वाद दिला.
पोहोचल्याबरोबर जनक राजाचा प्रश्न होता, हे खरं का ते खरं? पहिल्यांदा अष्टवक्राकडे पहिल्यांदा सर्वांनी हसायला सुरुवात केली. म्हणजे राजा, तू माझ्या शरीराचा विचार करतोय पण माझ्या ब्रह्मज्ञानाबद्दल काही तू परिशीलन केलं? राजा सावध झाला. माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सांगा, हे खरं का ते खरं? म्हटले राजा, हे करणे ते करणे. आतापर्यंत ज्याचा तादात्म्य घेऊन बसलाय तो देह तुला याच जागेवरती सोडून जावा लागणार आहे. ज्याचा तो तादात्म्य घेतो ना तो काही उपयोगाचा नाही. म्हणजे संपूर्ण शरीर तुला इथंच सोडावं लागतं, त्यांची संपत्ती इथं टाकून जावं लागते. राजाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. राजाने सर्वांचं स्वागत केलं, नाण्या मार्गाने त्याला परत पाठवलं. हा संतांचा बोल आहे. यमलोक अपमान होते, सिद्ध होते, मृत होते, दुर्दर होते, पूर्ण स्थितीला पोहोचते. नाही तर आता पर्याय जास्त आहे बाबा. पूजन जर कदाचित मिळाले तर काय करा? त्यांना गाले संताचे आसरे, पूजा करे गाया माझ्या मने, पूजा करे गाया माझ्या मने, एका जनार्दने लाडे, एका जनार्दने लाडे, एका जनार्दनी जाणे चिरेतील पूर्वी सांडे मंडी प्रति टाकी, लेंगा का प्रतिमा दिठी देख देवांगीची लोटे जे का काठी पडिले जशी दंडवत दंडावरी काही नुरी नुरी ना मस्तक हे पायावर यावर करी सुनतांच्या. म्हणून माणसाने वागलं पाहिजे. आता जेव्हा आमचं लोखंडे साहेबांकडे आगमन झालं, सर्व पावसाचं वातावरण चालू होतं, पण दोघं बंधू जवळ तिथे आले आणि कीर्तन करायचा सन्मान केला. कीर्तन करायचं दर्शन दिलं. काही ठिकाणी संस्कार सापडत नाही. नुसतं महाराजाला तर लोक म्हणतात बाबाच्या काय करून ते करून घ्या करते. पण या ठिकाणी खूप आनंद वाटला आणि वाचलं पाहिजे. आता एक गोदावरी करणारी आहे गंगा माता, वाचलं पाहिजे. आणि त्याचा नम्र झाला भूतान देणे मुंडीले आनंद. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घाली लोटांगण महाद्वारे. त्याचा परिणाम अभंगाच्या तिसऱ्या चरणात. हरे आनंदे निर्भर असे भक्त ठाई, आनंदे निर्भर असो भक्त ठाई, आनंदे निर्भर असो भक्त ठाई, आनंद निर्भर असो भक्त ठाई, निर्भर असो भक्त ठाई. आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःख नाही चढमा. समदुखे समे कृत्वा लाभाला भोजया जेव, कै भोजनाना परी, कै कोरड्या भाकरी. जैसे जैसे वेळ पडी हो तैसे तैसे होणे घडी. मला जे जे प्रसंग येते त्याला मी समोर जाऊ, कारण गीतेच्या 16 मध्ये पहिला श्लोक आहे, अभयम सतो संशय धीर. त्या महात्म्याला भय, आमा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक. झाला इहलोक परलोक आले सकळी वैकुंठ. 5 तत्व दोन संख्ये शास्त्र ज्या माता जठरो जातो वेदो जलाशया. पण संत तत्वाचं जीवन आनंदकारक आहे. आनंदी निर्भय असो भरते ठाई, सुख दुःख नाही ताळा. गायनाचे एवढे आपुल्या छंदे मनाचे आनंदी आवडी नाही. किती आनंद आहे. सर्व सुख द्यालो सर्व अलंकार, आनंदी निर्भय डोलत असो. गायनाचे एवढे आपुल्या छंदे मनाचे आनंदी आवडीले. संत महात्म्यांचं जीवन बघा. पंडित मिश्रावून गेले. कोणते मिश्रा? पंडित आणि पंडित मिश्रांचं खर्च घेण्याचं काम चालू. त्यांचे खूप मोठे उपकार आहेत. मिश्राचे कॅप्टन प्रदीप मिश्राचे पुढे क्रांती केली त्यांनी. की पूर्वी भगवान शंकराचे मंदिर बंद होते. कोणी मंदिरात जात नव्हतं. 50 नाही 100 वर्षापासून मंदिर बंद होते. पण त्यांची फार मोठी क्रांती
की त्या महात्म्यामुळे आज मंदिर लोटाभर जल बाबांनी ट्विट केलं होतं, बेलाचं पान घेतल्याला सद्दाव पिंडीवर टेकवा, तुमचा मुलगा अभ्यास जरी नाही केला तरी तो परीक्षा पास होऊ शकतो. लाखो लोक त्यांच्या कथेला अनेक पात्र चांगली जमेची बाजू येते की 15 लाख लोकांना एक संघटित करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर त्यांचा नाव प्रदीप मिश्रा आहे. म्हणून त्याचं आपण प्रत्येकजण स्वागत करू शकतो. तसं प्रदीप मिश्रा हा पंडित मिश्रा आणि पंडित मिश्रांचं ग्रंथ लिहिण्याचं काम चालू असताना रोज ग्रंथ लिहिण्याकरता बसले की पती त्यांच्या ओट्यात त्या ग्रंथामध्ये दिवा पेटवायचा. 36 वर्ष लागले त्यांच्या ग्रंथ लिहिण्यात. 36 वर्ष पतीने दिवा पेटवला. पंडित मिश्रा शुद्धीवर केले, बाई विचारला आपण कोण आहे? म्हटले मी तुमचे धर्म करतो. आपलं लग्न कधी झालं? म्हणजे 36 वर्ष. 36 वर्षापर्यंत काय काम केलं? म्हटले स्वामी तुमचं ग्रंथ लिहिण्याचं कार्य चालू होतं, त्या ग्रंथामध्ये मी दिवा पेटवला म्हणून तुमचा ग्रंथ परिपूर्ण झाला. शाबास. आपलं नाव काय? म्हटले माझं नाव भामती दा. या ग्रंथात भामती निबंध वाचा. म्हणजे लग्न झालं याची बी खंत. आता परिस्थिती अवघड. 1 वर्ष झालं लग्नाला की बाई मालक बोलतो, 1 वर्षभर बाई मालकाचं ऐकते. मालक बोलत असतो 1 वर्षभर तंतोतंत बाई मालकाचं पालन करते त्या आज्ञेचं. 1 वर्ष निघून गेला तर बाई बोलते मालक 1 वर्षभर ऐकते. 2 वर्ष निघून जातात आणि जेव्हा दोघं बोलायला सुरुवात होते तेव्हा पूर्ण पाणी गोळा होते. विठ्ठला